शहरातील आदर्श नागरी सहकारी बँकेमध्ये हजारो लोकांचे पैसे अडकले असून त्यांच्यासाठी लढा देणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नातून काही खातेदार महिलांना पैसे मिळाले आहेत। त्यामुळे आज आदर्श प्रकरणात गुंतलेल्या ठेवीदार महिलांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन त्यांना राख्या बांधल्या आहेत। मी निवडणुकीपूर्वीही माझ्या बहिणींना सांगितले होते, मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी तुम्हाला पैसे मिळवून देणार आणि मी तुमच्या पाठीमागे सदैव उभे राहणार। यामुळे या बहिणींनी मला राख्या बांधल्या असे मला अभिमान वाटतो, असे यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत।